हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी। तर पुन्हा एकदा मी इथे बोरिवलीच्या त्रिमंदिर या मंदिरामध्ये आलेली आहे। आता पावसाळा होता त्यावेळेला आले आहे आणि संध्याकाळचं वातावरण आहे हे। तर हे आहे ते नॅशनल पार्कच्या इकडचं आहे जवळ। इन डिटेलमध्ये ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही तिथे नक्कीच बघू शकता। एका बाजूला पूर्ण डोंगर दिसतोय बघा आणि एका बाजूला आपल्या बिल्डिंग्स वगैरे आहेत। बोरिवलीचा आहे हा एरिया आणि इथे आहे आपलं त्रिमंदिर। बोरिवलीमधलं त्रिमंदिर हे एक शांतता असं वाटणारं मंदिर आहे। म्हणजे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी जरी अर्ली मॉर्निंग गेलात तरी ते शांतता असते। आता हे श्रावणामधलं होतं, मी त्यावेळेला गेलेली, त्यामुळे तिथे शंकराची पिंड आहे, त्यामुळे तिथे भाविक भरपूर जण आलेले होते। तर इथे आता आपण मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊया। तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे देव एकाच वेळेला बघायला मिळतील, म्हणजे तुम्हाला दर्शन घेता येतील। मारुतीचं आहे, शंकर आहेत, गणपती आहेत, देवी पण आहेत। त्रिमंदिर हे परमपूज्य दादा भगवान AM पटेल यांच्या प्रेरणेतून साकारण्यात आलेले आहे। मंदिराच्या मध्यभागी अशी सिमंदर स्वामी यांची मूर्ती साकारण्यात आलेली आहे। त्याच्याच बाजूला आहेत भगवान कृष्ण भगवान आहेत, भगवान शिव आहेत, इतर अनेक देवदेवतांच्या मूर्त्या तिथे त्यांनी ठेवलेल्या आहेत। गणपती आहेत, हनुमान, साईबाबा असे सगळ्यांच्या इथे मूर्त्यांचे दर्शन आपण घेऊ शकतो। असे सांगायला गेले तर 22 मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपण एवढ्या देवांचे दर्शन एकाच वेळेला इथे घेऊ शकतो। इथे कृष्ण आहेत, बालाजी आहेत। त्रिमंदिर हे सकाळी 7 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असते। दिवाळी आणि जन्माष्टमीच्या वेळेला तर इथे म्हणतात की चांगला मोठा सण साजरा केला जातो आणि हे बोरिवली स्टेशनपासून अगदी जवळ आहे। तुम्ही रिक्षा किंवा बसनेही इथे येऊ शकता। आणि इथे परत त्यांची खाण्याची वगैरे पण सोय त्यांनी बाहेर ठेवलेली आहे, म्हणजे कॅन्टीन आहे, वॉशरूम वगैरे सगळं काही फॅसिलिटी ते दिलेल्या आहेत। पार्किंग पण आहे इथे। मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो पण खूप स्वच्छ आणि चांगला आहे। मंदिराच्या बॅक साईडला कॅन्टीन आहे, तिथे तुम्ही खाणं वगैरे सगळं आहेत, म्हणजे चिवडा, फरसाण, चहा पासून स्नॅक्स असे सगळे आयटम ठेवलेले आहेत त्यांनी। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा। आपल्या ह्या चॅनलवर ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड असे व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करतच असते। तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ लवकरात लवकर बघता येतील।